तर सामन्याला सुरुवात होते. एक वाजून 44 मिनिटं झालेली 45 मिनिटं झालेली आहेत आणि सामन्याचा पहिला चेंडू फेकण्यासाठी मात्र इथे मात्र सज्ज झालेले आहेत. ते टॉस जिंकल्यानंतर विशाल जितेकर याने निर्णय क्षेत्ररक्षण करत असताना पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाज नयन भगत. याच दरम्यान अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. मात्र एक धाव इथे अंकित केली जाते. एका धावेने अजित मुंगाजी पोचला वैयक्तिक 1 वरती आणि स्पर्धेचा पहिला अर्धशतक ज्याच्या नावावरती आपण पाहिला. कारण पहिला जो सामना झाला त्या पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक खेळी अजित मुंगाजीने साकारली होती. इथे मात्र सूरज पाटील स्ट्राइक एंडला लोअर फुलटा सुद्धा हलक्या हाताने. चेंडू मात्र पुन्हा एकदा प्रमोद घरतकडे येतोय. चांगल्या पद्धतीचा प्रयत्न येते. एका धावेने समाधान मानावं लागतं ते सूरज पाटीलला. एका धावेनिशी मात्र धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे ती 2 वरती. 2 धावा धावपलकावरती. याच दरम्यान हा चेंडू मात्र अक्रॉस लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू फेकी होते तोपर्यंत मात्र 1 धाव. एकेरी धावांवरती भर मात्र इथे दिला जातोय कारण पहिला P1चा षटक आपल्याला पाहायला मिळते. तो गोलंदाज नयन भगत करून झहीर पटेल यांचा देखील इथे आगमन झालाय. याच दरम्यान हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सेफ लँडिंग होईल का? यस, इट इज अ 6 रन. क्या बात आहे. पाहता पाहता असं वाटलं नव्हतं परंतु हा चेंडू मात्र हवेच्या वेगाने आणि एक अप्रतिम प्रयत्न इथे राहिलाय सूरज पाटीलला. चेंडू सीमारेषा पार षटकार. याच दरम्यान आमचे कुपरोलीचे युवा उद्योजक रोशन शेठ पाटील 12 सरकार आणि त्याच दरम्यान संतोष शेठ पाटील आणि धनंजय शेठ पाटील आणि तिन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. कारण नक्कीच या स्पर्धेला नक्कीच त्यांचा देखील योगदान. तर उपस्थित राहिल्याबद्दल रोशन आपला देखील सर्वांचं स्वागत आहे या व्यासपीठावरती. क्या बात आहे. चेंडू मात्र गॅप शॉट सिलेक्शन अप्रतिम होता. कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषा गाठेल. 4 धावा. नयन भगत वाजेपूरचा हा खेळाडू आपल्याला खेळताना दिसतोय कारण या संघामधून चांगला प्रयत्न त्याचा देखील राहिलाय. तर इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये बघा 3 चेंडूमध्ये थोडासा नियंत्रणबद्ध खेळ अजित मुंगाजी सूरज पाटीलचा आपण पाहिला. त्यानंतर मात्र कुठेतरी सूरज पाटील एक थोडा आक्रमक पावित्र्य उचलतोय आणि नक्कीच धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र वेगावरती स्वार होऊन फेकण्याचा प्रयत्न. अप्रतिम डिलिव्हरी. इथे मात्र हा चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकात ती धावपलकावरती धावा आहेत त्या सोना 11 तलेगाव रसायनी या संघाच्या 13 धावा. बिनबाद 13 अशी सुरुवात. 13 धावा धावपलकावरती 5 षटकांचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा उभारण्याचा मनसुबा नक्कीच इथे सूरज पाटीलचा असेल कारण त्यांनी ओपिनियन मध्ये सांगितलं देखील होतं की किमान 65 ते 70 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच असेल कारण समोरची टीम देखील तेवढ्याच ताकदीनिशी या मैदानामध्ये उतरली आहे आणि त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सूरज पाटीलचा दिसतोय कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 13. नवीन गोलंदाज उभे एंड करून रमाकांत शर्मा आलाय. रमाकांत शर्मा 3000ला बोली मात्र या खेळाडूला लागले आणि या संघामधून खेळत असताना हा रमाकांत शर्मा पेन तालुक्यातून हा
गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तो नितीन नाईक स्मृती कोहली कुपर या संघाकडून बरेच कोहली कुपरचे प्रेक्षक इथे मान्यवर आलेले आहेत. आयोजक देखील आहेत आमचे. इथे मात्र लोअर फुलटॉस होता, खुदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गॅप शॉट सिलेक्शन अप्रतिम, चेंडू सीमारेषा पार आलाय चौकार. 4 धाब्याने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 17 वरती. उन्हाचा तडाखा मात्र नक्कीच पाहायला मिळतोय आणि अशा या उन्हाच्या तडाख्यामध्ये हा सामना आपण पाहतोय. चांगला प्रयत्न मात्र इथे फलंदाजी करत असताना या संघाचा आपल्याला नक्कीच राहिलाय. सोना 11 तलेगाव रसायनी नेहमीच दरवर्षी RPL मध्ये हा संघ खेळत असतो. डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतोय, पर्व 5वे आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या स्पर्धेला सर्वांचा देखील लाभलेला आहे. इथे मात्र ट्रॅकर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जाईल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून चेंडूवरती, परंतु इथे एकच धाव मिळेल अजित मुंगाजीला. चौकारानंतर मात्र एक धाव सिंगल येते. एका धावेने मात्र आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ते 18 वरती. बिनबाद 18 अशी सुरुवात नक्कीच इथे पाहायला मिळते. ती सोना 11 तलेगाव रसायनीची. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेच प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. सुपर 16च्या मॅचेस आहेत. डू ऑर डाय, करो या मरो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, प्रमोद खरत मात्र चूक करणार नाहीये. इथे मात्र सूरज पाटील बाद होतोय. मोठा आदरा मात्र नक्कीच लागतोय तो सोना 11 तलेगाव रसायनी संघाला. स्वतः कर्णधार मात्र आता मैदानातून बाहेर जातोय. धावसंख्या इथे पाहायला मिळतात त्या 18, एक बाद 18 अशी परिस्थिती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. गोलंदाज रमाकांत शर्माला ही पहिली विकेट मिळते, गोल्डन विकेट नक्कीच मी म्हणेन. याच दरम्यान व्यासपीठावरती 12-12 किंग सरकार कोपरोलीचे आमचे युवा उद्योजक रोशन रमेश शेठ पाटील यांचा या व्यासपीठावरती आगमन झालाय. वाकडी गावचे 80-85 किंग आदरणीय धनंजय नरेश शेठ पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान अकुर्लीचे आमचे 6003 किंग्सचे संतोष सदाशेठ पाटील आपलं देखील स्वागत आहे या व्यासपीठावरती. त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य भूपेंद्रदादा पाटील या स्पर्धेचा आनंद घेतात. अकुर्लीचे मोठे युवा उद्योजक आहेत. त्याच दरम्यान आमचे सचिन शेठ पाटील सरपंच अकुर्ली, नरेश शेठ पाटील वाकडी माजी सरपंच, रमेश शेठ पाटील कोपरोली माजी सरपंच, हे सर्व सामन्याचा मात्र आनंद घेतात. सर्वांचं स्वागत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, आला मोठा तडाखा. मनीष तात्रेच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार आणि या 6 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 वरती. बघा सूरज पाटील आऊट झाल्यानंतर मात्र तो दबाव न घेता मात्र इथे खुल्ला खेळ करण्याचा प्रयत्न मनीष तात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटकार आलाय, षटकाराने खाता ओपन करतोय मनीष तात्रे. सोना 11 रसायनी तलेगाव रसायनी संघाची धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचले. याच दरम्यान इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पंच हॅलो. तर इथे मात्र मनीष तात्रे बाद होतोय. बोल्ड झालेला आहे नक्कीच. इथे मात्र पाहायला गेलं तर ही दुसरी विकेट. स्वतःवरती नाराज आहे तो मनीष तात्रे.
आमचे निकेश म्हात्रे हे देखील चांगलं योगदान त्यांचा देखील राहिला आहे. तसेच आमचे रुपेश धावसा 24 आहे. 24 धावांवरती हा दुसरा विकेट मात्र गारद होतोय. याच बरोबर आमचे प्रमोद शेठ पाटील आलेले आहेत, कारण असे आले इकडनं. आज लवकर यावं लागलं त्यांना. हो, क्या बात आहे. हेलिकॉप्टर उडवलाय, षटकार येतोय आणि षटकाराने मात्र धाव संख्या आता वेगाने वाढली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 30 वरती. फलंदाजाचं नाव सांगा जरा. पाटील नाव नाव तिथे चेतन पाटील. चेतन पाटील. हा बघ, अंपायरने डायरेक्ट त्या माईक मध्ये जाऊन आवाज दिला. त्यानं माहिती, मग त्याचा फायदा घ्यायला पाहिजे ना. हा, फायदा घेता पण आला पाहिजे. सुनील पाटीलने घेतलाय तो. धूप में हम बैठे हैं और रात में सब आएंगे यहाँ पर और हम चले जाएंगे वहां पर और धूप खाने के लिए हम यहाँ पर. प्रमोद शेठ ये नाही, नक्कीच आता पोचतील आमचे सगळे कॉमेंटेटर. खरं वेळ दिला होता, कुठेतरी त्यांच्या ट्रेन मिस झालेल्या आहेत, त्यामुळं थोडासा लेट. पण आमचा डायरेक्ट हेलिकॉप्टर इथे उतरला 12 वाजता. तर नयन बघाचा वापर पुन्हा एकदा इथे केला गेलाय. 30 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आणि इथे मात्र हा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप आहे. पंच जावेद परीस सरांचा इशारा आलाय की हा वाईट आहे. धाव संख्या 31 वरती इथे जाऊन पोहोचली आहे. रिवू हाईट फॅक्टर साठी ना, पेमर साठी. ओके, चला द्वारका सर यायचं आपण. चेक केला जाईल. बरेच प्रेक्षक बघा, सामना सुरू होण्या अगोदर प्रमोद शेठ इथे आलेले आहेत, कारण त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण काही लेनदेन नसतं, फक्त सामन्याचा आनंद, मला कुठेतरी माझ्या संघाचा पाठबळ वाढवायचा आहे यासाठी येत असतात. जिंकणारे जिंकतात, पारितोषिक घेणारे घेतात, परंतु त्यांचं काय, त्यांचं फक्त आनंद. आणि त्या आनंदासाठी आलेल्या प्रेक्षकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बरेच प्रेक्षक आहेत, सगळ्यांची नावं देखील मला माहिती नाही आहेत, परंतु तुम्ही सगळे माझ्या नजरेसमोर आहात. आमचे कोली कोपरच्या भागातील बरेच आहेत. या पण व्यासपीठावरती आम्ही नक्कीच त्यांना इन्व्हाइट केलं होतं. आपण तिथं बसण्यापेक्षा आपण व्यासपीठावरती येऊन बसा, कारण बरेच आयोजक आहेत. चेक केला जातोय सर. यस सर, डिसिजन पेंडिंग है. यस, ओके. यस, वाइट है, बाउंस नहीं है. रायगढ़ के टाइगर आइए, स्वागत है आपका भी. दूसरा मैच है आपका. हो, मोठा फटका, जबरदस्त टायमिंग. इथे मात्र मिड विकेटच्या वरतून अजित मुंगाजेचा ब्रँडेड 6 रन. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 37 धावा. चांगल्या पद्धतीची सुरुवात नक्कीच पाहायला मिळते. सूरज पाटील आउट झाल्यानंतर सूरजने आपल्या संघासाठी जर विचार केला तर
तब्बल 11 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर मात्र मनीष तात्रे आला. मनीष तात्रेने मात्र चांगली सुरुवात केली, परंतु त्याच्यावरती देखील अंकुश लावण्यामध्ये हेच गोलंदाजाला मिळालं. त्यानंतर मात्र चेतन पाटील आलाय, परंतु चेतन पाटीलला सोबतीला घेऊन इथे अजित मुंगाज देखील चांगल्या पद्धतीचा खेळ करतोय. हलक्या हाताने मात्र ऑन साइडला भिडकवण्याचा प्रयत्न. चेंडू जात आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे मात्र निश्चितच सिंगल मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ते 38 वरती. 38 धावा. आमच्या आई ग्रुपचे इथे मेंबर आलेले आहेत. आपलं देखील स्वागत आहे. सागर, स्वागत आहे आपलं. थोड्याच वेळामध्ये आमचे स्पर्धेचे आणबान शान कैलास शेठ यांचं आगमन होईल. गुरु शेठ नक्कीच इथे पाहणी करून गेलेले आहेत. म्हणजे काय असते जिम्मेदारी याचं जिवंत उदाहरण आम्ही डोळ्या समोर पाहिलेलं आहे. कारण सकाळी येऊन सगळी पाहणी करून कैलास शेठ जात आहेत इथून. त्यानंतर सगळी मॅनेजमेंट कमिटी इथे येऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून सामना सुरू करतायत. इथे मात्र चांगला प्रयत्न, चांगल्या पद्धतीने खेळून काढला. ऑन साइडला चांगलं प्रोटेक्शन. एक धाव सिंगल मिळते. एका धावेने मात्र इथे धाव संख्या जाऊन पोहोचली ते 39 वरती. आर्यन ग्रुप चिरले, करण मडवी आणि चाम्स केपीसी इनानपुरी उस्मान पटेल आपण उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस केला जाईल, याची दखल आपण घ्या. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. ते मात्र लॉंग द कार्पेट. चेंडू जातो ऑन साइडला. लॉंगाच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. सिंगल मिळते. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 40 वरती. 40 धावा धावफलकावरती. जबरदस्त सामना. हा सामना असा सहजासहजी एकतर्फी होणार नाही असं चित्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. हो, इथे मात्र हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त निर्धाव चेंडू येतो. धावसंख्या स्थिर आहे ती 40 वरती. आमचे कानपोलीचे गणेश पाटील माजी कॅप्टन हे देखील इथे उपस्थित आहेत. माजी सरपंच आपलं देखील गणेश पाटील स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती. हो, इथे मात्र हा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येतात आणि अशा रीतीने मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 40 धावा. चला प्रशांत कातलकर, आपण ड्रिंक्स गाडी घेऊन आतमध्ये जायचं. उस्मान पटेल चलिये. बघा काय आनंद असतं, काय मजा असते. बघा रायगडचा टायगर आज मला देखील काहीतरी या स्पर्धेमध्ये करायचं आहे, सहकार्य द्यायचं आहे, तर तो देखील स्वतः गाडी घेऊन गेलाय. हो रोशन शेठ, तानाजी शेठ थांबा. नक्कीच नक्कीच संध्याकाळी आमचे रोशन शेठ, धनंजय शेठ, संतोष शेठ यांची उपस्थिती नक्कीच लाभेल. बरेच प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा मात्र आनंद घेतात. तर सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीचा हा इव्हेंट आपण पाहतोय. ज्यांनी 4 चांद लावण्याचं काम केलेलं आहे, हँडसम पर्सनॅलिटी संदेश पाटील, आणि त्याची टीम देखील अतिशय चांगली आहे. खास करून मॅनेजर चांबो तर स्वतः मैदानामध्ये खेळण्यासाठी उतरलाय. बरीच बोली चांबोवरती देखील ऑक्शनच्या टायमाला लागली होती, पण इथे विशाल जितेकरने मात्र शेवटच्या मोमेंटला चांबोला नक्कीच आपल्या संघामध्ये घेतलं. चला ड्रिंक्स गाडी मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला दिसते. पुन्हा एकदा 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 40. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकांमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. अनमोल किंग्स कलंबोली टीम कॅप्टन आशिष मेहरुल, सॉरी आर्यन ग्रुप चिरले, करण मडवे आणि चाम केपीसी इनामपुरी उस्मान पटेल.
चला दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचं. उस्मान तर इथे आहे, करण मडबी आपण रेडी राहायचं आहे. येस. आणि आज ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत, महाराष्ट्रातील ऑल ओव्हर इंडियामध्ये ज्यांचा आवाज घुमतोय असे आमचे मित्र स्टार टीव्ही स्टार कॉमेंटेटर कुणालजी दाते यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम कुणाल, स्वागत आहे. कारण कालच ते बाहेर दौऱ्यावरून आलेले आहेत, पण खास करून नोएडा सकाळी आले ते लवकर. पण रायगड प्रीमियर लीगला काहीतरी योगदान द्यायचं आणि नक्कीच ते आज इथे उपस्थित झालेले आहेत. 2 दिवस त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आज मच्छिंद्र पाटील सर देखील इथे उपस्थित होतील, त्यांचा देखील आवाज. इथे मात्र नवीन गोलंदाज 4था षटक घेऊन आलाय तो करण कदम. अंगद पाटील आपण स्टेजवरती यायचा. उस्मान पटेल नक्कीच आवाज देत आहेत. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिस टायमिंग आहे. प्रमोद घरत चूक करणार नाहीये. एक सोपा झेल टिपला जातोय आणि इथे मात्र अजित मुंगाजीची पारी समाप्त होते. 4था 3रा झटका मात्र लागतोय तो सोना 11 तलेगाव रसायन या संघाला अजित मुंगाजीच्या रूपाने. 40 वरती 3रा विकेट गारद होतोय. गोलंदाजाला मिळते यश. नयन भगत, करण कदमला मात्र ही सफलता मिळते. बघा, तलोजाचे दर्शक देखील मोठ्या संख्येने आता इथे उपस्थित होत आहेत. कारण उस्मान पटेल खेळेल, त्याचा खेळ पाहण्यासाठी मात्र इथे तलोजाचे संपूर्ण प्रेक्षक उपस्थित असते होताना दिसतात. त्यांचे इम्रान काडी हे देखील आलेले आहेत. यस, नक्कीच आमचे मच्छिंद्र पाटील सर देखील इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. यस, आमचे बॉबी कोहली आपलं देखील स्वागत आहे. पहिली विकेट मात्र इथे मिळते ती करण कदम याला. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. धावसंख्या 40. 3 षटकामध्ये 40 धावा आम्ही पाहिल्या. आणि इथे मात्र आता जो 4था षटक घेऊन आलाय गोलंदाज करण कदम आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. चांबो चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी मात्र 1 धाव घेण्याची अवधी लाभते आहे. ती फलंदाज आशिष परदेशीला. भिंगारीचा हा फलंदाज नक्कीच एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातोय. भिंगारी संघ जेव्हा ग्रामीणच्या माध्यमातून खेळत असतो त्यावेळेला, तर इथे मात्र या संघाकडून खेळ करत असताना आशिष परदेशीच्या खात्यामध्ये आली 1 धाव. चेतन पाटील खेळण्यासाठी सज्ज होतोय. हो, मस्त चेंडू, जबरदस्त इथे डिलिव्हरी पाहायला मिळते ती करण कदमची. आणि मुरुड वरून इथे आमचे वकास हे देखील आलेले आहेत. आपलं देखील स्वागत आहे. खास करून उस्मानचा खेळ पाहण्यासाठी ते आलेत. हो, कव्हर पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. चांबो चेंडूवरती आणि चेंडू मात्र जाईल. सीमारेषा पार आलाय. चौकार. हॅलो. यस, पुन्हा एकदा हा चौकार आलाय. चौकाराने मात्र चेतन पाटील जो चांगला प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू जाईल आणि झेल मात्र ड्रॉप झालाय. यस, झेल ड्रॉप झालाय. कारण इथे झेलकडे पाहत राहिल्याने अशा रीतीने मात्र नक्कीच 1 धाव इथे प्राप्त केली आहे.
एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 46 वरती. चेक केला जाईल की एक्झॅक्टली काय आहे. तर एक विशेष सूचना आहे बघा आयोजक कमिटीच्या वतीने, जेव्हा तुम्ही सामना सुरू असता आणि तुमच्या पाठीराख्यांचा जो तुमच्यावरती भरोसा असतो त्यावेळेला ते पारितोषिक लावायला येतात. तर आजपासून उद्यापर्यंत तुम्हाला जर बक्षीस लावायचं असेल तर बक्षीस पहिला तो जमा करा, त्यानंतरच अनाउन्समेंट होईल. आणि हॅट्रिक साठी 5,000च्या वर असेल तरच हॅट्रिकचा पारितोषिक घेतला जाईल. 1,000-500 ला आम्ही अजिबात घेणार नाही. 1,000 लावतात आणि 100 वेळा सांगतात बोला. 5,000च्या वर असेल तर हॅट्रिक साठी पारितोषिक घेतला जाईल, नाहीतर घेतला जाणार नाही. हा, हॅट्रिक घेतल्यानंतर प्रमोशन जर तुम्हाला द्यायचं असेल तर ते त्यावेळेला देऊ शकता तुम्ही. 1,000 द्या, 500 द्या, पण हॅट्रिकला आम्ही 1,000-500 पुकारणार नाही. 5,000 लावा, आम्ही पुकरू. 1 ते 2 वेळा पुकरू, जास्त पण नाही. तर आमचे गावदेवी गावठाणचे एक यशस्वी पॅकर्स अतुल शेठ मडवी इथे आलेले आहेत. मी अतुल शेठ मडवी यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं, कारण जेव्हा ओपन मध्ये आपण बऱ्याच ओपनच्या स्पर्धा होतात त्यावेळेला गावदेव गावठाण संघ हा चर्चेत असतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते अतुल शेठ मडवी, आपलं स्वागत आहे. आपण यावं व्यासपीठावरती. सेफ आहे पण सिंगल एकच मिळेल. रनआउट. रनआउट पण चेक करायचं आहे. आम्हाला वाटलं षटकार, तिथून बोला माईक मधून. विजय आहे ना तुम्हाला, तिथे दिला आम्ही, वापर करा तिथून. सेफ आहे, सेफ आहे. हॅलो, आमचे दिनेश शेट कडव अनमोल किंगचे पुरस्कर्ते हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे, उपस्थित राहतील. 46 धावा धावफलकावरती. फुलटा सोता मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. हो हो हो, फलंदाज बाद. आणि इथे मात्र अजून एक खतरा लागतोय सोना 11 तलेगाव रसायनी संघाला. धावसंख्या 46 वरती स्थिर आहे. बघा, अप्रतिम षटक नक्कीच मी करण कदमचा पाहतोय, कारण ज्यांनी 3 षटकामध्ये 40 धावा होत्या आणि या षटकामध्ये करणने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये 2 फलंदाज बाद करण्यामध्ये संपादन केला. म्हणजे कुठेतरी एक भेदकता करण कदमने दाखवली आहे. खास करून या बाहुबली लेट नितीन नाईक स्मृती कोली कोपर या संघासाठी चांगला इथे प्रयत्न राहिलाय. 4थ्या षटकामध्ये करण कदमचा धावफलकावरती धावा त्या 46. 4 षटकानंतर आता मात्र शेवटचा षटक बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओमकार पाटील हे देखील इथे आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. शेवटचा षटक पाहूया कोणता गोलंदाज घेऊन आलाय. सौरभ ठोकल. सौरभ ठोकल उर्फ आल्टो. इथे आल्टो कार आहे मॅन ऑफ द सिरीज साठी, पण इथे गोलंदाज आल्टो आहे. हो, खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग द कार्पेट चेंडू जातोय लॉंगकॉपच्या दिशेने. प्रमोद घरा चेंडूवरती येतोय. थोडासा फंबल झाला होता, परंतु तिकडे फलंदाजामध्ये हिम्मत नव्हती दुसरी धाव घेण्याची आणि याच दरम्यान मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 47 वरती. आमचे अब्दुल्ला
हे देखील इथे आलेले आहेत. अब्दुल्ला पटेल या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. 47 धावा. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जाईल. चेंडू सीमारेषा पार. आलाय षटकार, दमदार षटकार. फलंदाज पंकज शिंदेच्या बॅट मधून हा षटकार आलाय. धावपलकावरती धावा आहेत त्या 53 धावाने 50 कंप्लीट होतीये ती सोना 11 तलेगाव रसायनी या संघाची. हो, सोडून देण्याचा प्रयत्न इथे मात्र पंच वलतात आमच्याकडे. अवंतरचा इशारा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या 54 जाऊन पोहोचली आहे. 54. हो, खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जाईल ऑन साइडला. एक धाव मिळेल. एका धावेने मात्र 55 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. बघा, नियंत्रणबद्ध गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा. इथे मात्र स्टार्मिंग स्ट्रोक आणि फलंदाज होईल बाद. अजून एक हादरा लागतोय, तो मात्र सोना 11 तलेगाव रसायनी या संघाला. धावपलकावरती धावा आहेत त्या तब्बल 55 धावा. 55. अतिशय चांगली स्कोरिंग नक्कीच या स्पर्धेमध्ये. आमचे कांचन पालकर असतील ग्रेट खली, त्याचबरोबर आमचे प्रतीक गोवारी, जुई, हे 2 स्कोरर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. पूर्ण लेखाजोखा या स्पर्धेचा त्यांच्या या बुक मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 55 धावा धावपलकावरती आहेत आणि इथे मात्र 5वा विकेट तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान करतोय. चेतन गरज, आमचे निशार पटेल तलोजाचे हे देखील आलेत. ते 10 दिवस इथेच आहेत. तर शेवटचा षटक बाकी आणि शेवटच्या षटकातील काही 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या सत्रातील. अल्टोचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे हा सेफ झालाय. नक्कीच एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या 56 वरती जाऊन पोहोचली. आता मात्र इथे हा शेवटचा चेंडू या सत्रातील, परंतु या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला या शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी पंकज शिंदे आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला शेवटचा चेंडू अल्टो याचा आणण्याचा प्रयत्न. इथे मात्र गॅपशॉट सिलेक्शन, अप्रतिम चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आलाय. हा चौकार, शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 60 वरती आणि 61 धावांची गरज आहे. ती मात्र बाहुबली लेट, नितीन नाईक, स्मृती कोहली या संघासाठी. हा, आणि सुपर 16 झाल्यानंतर ज्या सुपर 8 ला जे संघ जातील त्या संघांच्या चिठ्ठ्या इथे होतील त्या उद्यासाठी की कोणते सामने लागतील त्यासाठी याची नोंद घ्या आपण. तर टॉस साठी करण मडवी इथे आलाय आणि दुसऱ्या बाजूला मी विनंती करेन, चला उस्मान पटेल आपण यायचं आहे. आणि ही जी पारितोषिका आहेत ती पारितोषिक सुपर 4 मध्ये दिली जातील याची नोंद आपण घ्या. हॅलो, हेलो चेक. तर उस्मान आइए, टॉस के लिए इंतजार हो रहा है. रायगढ़ का शेर करण मडवी, वेलकम. नॉकआउट स्पर्धा आपण खेळतोय. संदीप टॉस आणि कॉइन घ्या जरा प्लीज.
बाबू थांब लगेच फोकस नको करू साईडला के कॅमेरा. तर प्रमोद शेट आणि आमचे या स्पर्धेचे शिल्पकार गुरु शेट यांना विनंती करेन की आपण आपल्या उपस्थितीमध्ये नक्कीच टॉस इथे केला जाईल. तो चलते दोस्तों, बड़े टॉस की घोषणा करेंगे. राइट हैंड पर मेरे लेफ्ट हैंड में उस्मान पटेल, करण मडवी. बहुत ही बड़ा मुकाबला. कौन कॉल कर रहा है? उस्मान. हाँ, छोटा टाइगर भी है यहाँ पर, ये उस्मान का लड़का. करण लाउडली मागायचं आहे. हेड अँड टेल. हेड ऑल अँड टेल. सॉरी. तर प्रमोद पाटील आणि गुरु शेट यांच्या टॉस झालाय. तर करण, फर्स्ट ऑफ ऑल तुमचा निर्णय मला अपेक्षित असणार आहे. कारण आता आपण नॉकआउट खेळतोय आणि उस्मान म्हणजे उस्मानचा क्राऊड जास्त असतोय. क्राऊडचा किती फरक पडतोय? प्रेशर येतोय कधी कधी? स्पेशल नाही, आता सवय झालेली आहे आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. उस्मान टॉस आ रहे हैं, बल्लेबाजी करने हैं, धूप है काफी, तो कहाँ तक कोच करण मडवी की बड़ी टीम है. पहले मुकाबले हमने देखा बहुत ही शानदार खेल रहा है इस प्रतियोगिता में. हालांकि टीम भी काफी अच्छी है, आपकी भी टीम काफी अच्छी है. कितने रनों की उम्मीद कर सकते हैं इस कड़ी धूप में, क्योंकि धूप काफी है और विकेट के ऊपर गेंद टेक ऑफ जल्दी हो रही है? जी बिल्कुल, विकेट तो बहुत अच्छा है. हम लोग ज़्यादा से कोशिश करेंगे कि 60+ हो जाए. और करण मडवी की बात किया तो बताओ, फॉर्म में हो अभी. एक वन क्विक क्वेश्चन पूछना चाहेंगे. उस्मान नॉकआउट है क्योंकि रायगढ़ प्रीमियर लीग बड़ी टीम है, क्योंकि हम देखते हैं रात के वक्त 7-8 बजे के बाद 15,000 16,000 लाइव टेलीकास्ट पे दर्शक जुड़े रहते हैं और उतनी दर्शक हमारे साथ जुड़े रहते हैं. एक बड़ा मुकाबला कि हम उम्मीद कर सकते हैं इस बड़े मुकाबले में? सर, हर मुकाबला भरा होता है. नहीं खेलने के ऊपर आप जितना अपना एफर्ट डालेंगे वैसे अपने को रिजल्ट मिलेगा. हम लोग कोशिश करेंगे जीतने की और 100% देने की. उस्मान, आखिरी क्वेश्चन, एक आखिरी क्वेश्चन पूछना चाहेंगे. रायगढ़ प्रीमियर लीग का ये सीजन 5वां है. 4 मरतबा आपने खेला. IL1 के कैलाश मात्रे आपको अक्सर आपके ऊपर भरोसा जताते हैं, तो क्या 4 साल आप नहीं जीत पाए, इस बार कुछ रणनीति अलग होगी? 4 साल तो जीतने की कोशिश की, लेकिन नहीं हुआ. इस साल भी कोशिश ही कर रहे हैं, लेकिन ऊपर वाले के हाथ में रहेंगे तो जरूर जीतेंगे. ऑल द बेस्ट. बहुत बहुत शुक्रिया. तो करण मडवी ऑन द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट, सो प्लीज डोंट गो एनीवे, कीप वाचिंग आर रायगढ़ प्रीमियर लीग 2024 सीजन 5 ऑर्गेनाइज्ड बाय I11 ग्रुप, गुरु म्हात्रे and कैलाश म्हात्रे. थँक यू सो मच. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. आई ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग च हे दैदिप्यमान असं आयोजन आणि गुरुदादा मात्रे आपलं सहर्ष स्वागत. कैलासदादा मात्रे यांची ही संकल्पना, एक वेगळा उद्देश, प्रामाणिक प्रयत्न आणि त्याची फलश्रुती म्हणजेच 5व्या पर्वामध्ये रायगड प्रीमियर लीगचा हा दिमागदार सोहळा तुम्ही पाहताय. आज सुपर 16च्या मॅचेस इथे रंगणार आहेत. त्याच्यापैकी या मॅच मधून एक संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल. उद्या सुपर 8च्या मॅचेस 7 मॅचेस होतील आणि एक अंतिम विजेता संघ आपल्याला या रायगड प्रीमियर लीग मध्ये मिळेल. आणि हा प्रयत्न आपण गेले 8 दिवस पाहतोय. वेगवेगळे संघ सातत्याने चांगला प्रयत्न करतायत. मगाशी मच्छिंद्र पाटील सर यांनी विचारलं उस्मानला की 4 पर्व तुम्ही सातत्याने प्रयत्नशील आहात, परंतु ही जी ट्रॉफी आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला हुलकावणी देते, कारण त्या ट्रॉफीचं महत्व ते आहे. क्रिकेटचा दर्जा तो आहे. इथे संघर्ष तुम्हाला या क्रीडांगणावर करावाच लागेल. ती ट्रॉफी जर जिंकायची असेल, ती ट्रॉफी संघ मालकांना मिळवायची असेल तर तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील. परंतु आता क्रिकेटकडे वळूया, जिथे टार्गेट सेट झालं आणि टार्गेट असेल 61 धावांचं. लेट नितीन नाईक, स्मृती कोहली, कोपर या टीमच्या समोर हे टार्गेट सेट झालंय 61 धावांचं. सोना 11 तळेगाव रसायनीने ठेवले. पहिला बॉल पडल्यानंतर खराब आहे असं पंचांचं मत आहे. त्यांनी पहिला बॉल वाईट बॉल असेल. थोडीशी दुखापत झाली आहे. फर्स्ट एड किट लवकरात लवकर घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. आणि बॉलिंग करणाऱ्या टीमने DRS देखील घेतलाय वाईट बॉल साठी. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय होता वाईट बॉल आहे. चॅलेंज केलंय या निर्णयाला गोलंदाजाने.
दुखापत जास्त असेल तर लगेचच त्या खेळाडूला दवाखान्यामध्ये घेऊन जा. कारण बोटाला त्याच्या बॉल लागलाय, त्याच्यामुळे दुखापत जास्त असेल तर लगेचच त्या खेळाडूला दवाखान्यामध्ये घेऊन जा. टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाते व्हाईट बॉल साठी. ऑन फील्ड अंपायर आहेत जावेद फरीद यांनी निर्णय दिला होता हा व्हाईट बॉल आहे आणि आता त्याला चॅलेंज केलंय गोलंदाजाने, कॅप्टनने. त्याचा निर्णय आता थोड्याच वेळात येईल. तुम्ही पाहताय आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीगचा हा महासंग्राम. आज आणि उद्या, आज सुपर 16, उद्या सुपर 8, सेमीफायनल आणि फायनल अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावर सातत्याने होत आली आहे. मी कौतुक करेन 24 लाईव्ह इव्हेंट्स ज्यांनी ही स्पर्धा टेलिकास्ट केली. ऑलमोस्ट दररोज 3.5 ते 4 लाख प्रेक्षक रायगड प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. कारण ब्रॉडकास्टिंगशी जास्त निगडीत असल्यामुळे नेहमीच कोणत्या चॅनलवर एका दिवसामध्ये किती व्ह्यूज येतात याच्याविषयी आमची चर्चा होत असते. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 24 लाईव्ह इव्हेंट्स ऑलमोस्ट दर दिवसामध्ये 3 ते 4 लाख प्रेक्षकांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवतो. याचं कौतुक व्हायला पाहिजे. आपल्या मातीतला हा भूमिपुत्र ज्यांची ही वाहिनी आहे, संदेश आणि त्यांची संपूर्ण टीम मेहनत घेत आहेत, त्याचमुळे ही फलश्रुती आहे की आज रायगड प्रीमियर लीग घराघरापर्यंत पोहोचली आहे. त्याचं श्रेय नक्कीच 24 लाईव्ह इव्हेंट्सला देखील जातंय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. ऑन फील्ड अंपायरने व्हाईट बॉल घोषित केला होता, त्याला चॅलेंज केलंय. आता टीव्ही अंपायर बघूया काय निर्णय देतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे, त्याच्यामुळे रिव्ह्यू रिटेन. पहिला चेंडू निर्धाव आहे. रिव्ह्यू रिटेन बॉलिंग करणाऱ्या टीमचा. पहिलं षटक टाकत असताना गोलंदाज ऋषी ठोंबरे. प्रचंड वेग पहिल्या बॉलवर पाहायला मिळाला, जिथे समोर फलंदाजीमध्ये प्रमोद घरत आणि प्रफुल्ल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रमोद घरत ओवळे, वन ऑफ द लीजंड टेनिस बॉल क्रिकेट स्टार. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला प्रमोद घरत यांनी दिली आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, सेन्सिबल क्रिकेटर म्हणून त्याची एक वेगळी ओळख राहिली आहे. धावांचा रतीब अनेक वर्ष त्याने रचलाय त्याच्या गावासाठी, अनेक स्पर्धांमध्ये खेळत असताना. त्याच्यामुळे चर्चेतलं नाव आहे प्रमोद घरत आणि त्याच्या समोर गोलंदाजीमध्ये ऋषी ठोंबरे आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकतो. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. तगडं टार्गेट समोर सेट केलंय. ओव्हर पिच बॉल होता. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिथे. 2-2 आलेत आणि शेवटी एक चांगला झेल तिथे सूरज पाटीलने टिपलाय. फलंदाज बाद, कॅप्टन होता खाली सूरज. सूरजने शेवटी या झेलामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आणि पहिली विकेट गमावली आहे. प्रमोद घरत आउट. पहिली विकेट गमावली आहे. प्रमोद आउट होतोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. विजय कॅप्टन कूल. मगाशी खूप चांगलं वक्तव्य त्याने टॉसच्या वेळेस केलं होतं. ज्या पद्धतीने त्यांनी प्रशंसा केली आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित या स्पर्धेची, कैलाशदादा मात्रे, गुरुदादा मात्रे यांची. खऱ्या अर्थाने एका वेगळ्या लेवलला ही स्पर्धा ते घेऊन गेलेले आहेत. भव्य दिव्य असं क्रीडांगण, सुसज्ज असं आयोजन, नेत्रदीपक अशी स्पर्धा, डोळ्यांचं पारणं, पैसा वसूल करणारी स्पर्धा सगळ्या प्रेक्षकांनी पाहिली आहे. प्रचंड गर्दी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला लाभली आहे. भरपूर व्ह्यूज पहिल्या दिवसापासून 24 लाईव्ह इव्हेंट्सला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळत आहेत. त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. आणि आज तुम्ही या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये भरपूर एन्जॉय कराल. पुढचा बॉल, बॉल हवेत आहे. परत एक संधी निर्माण झाली आहे. 3 फिल्डर आहेत. ओ चांगला प्रयत्न. मागे धावत जात असताना फॉलो थ्रू मध्ये कठीण असतं, परंतु स्वतःला सावरलं, मागे धावत गेला आणि एक चांगला झेल संपन्न केला. आउट होईल इथे विशाल जितेकर. गोल्डन डकचा शिकार. बॅक टू बॅक धक्के देतोय ऋषी ठोंबरे.
ऋषी ठोंबरेचं कौतुक होत आहे ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे. इथे एक एक पाऊल तुम्हाला योग्यतेच्या दिशेने टाकावं लागेल आणि इथे एखादं पाऊल चुकलं की तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर जाल. कारण नॉकआउट स्टेज मध्ये स्पर्धा आहे. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आता या सुपर 16च्या खेळवल्या जात आहेत. 6-6 ओव्हरच्या मॅचेस आपण लीग स्टेज मध्ये पाहिल्या. रोज 5 मॅचेसचा महासंग्राम रंगत होता. 2 संघ क्वालिफाय होत होते. 32 संघ या पर्वामध्ये पुन्हा एकदा या रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामुळे चर्चा आहे रायगड प्रीमियर लीगची अखंड महाराष्ट्रभर. मॅन ऑफ द सिरीज साठी ही कार असेल मारुती सुझुकी अल्टो 800. ही कोणाच्या नावावर राहील यंदाच्या पर्वामध्ये याच्याविषयी चर्चा सध्या सुरू होते. पहिल्या 2 पर्वामध्ये सुमित ढोंगडेने त्या 2 बाईक जिंकल्या होत्या. त्याच्यानंतरच्या पर्वामध्ये किरण पवार याला कार मिळाली होती. त्याच्यानंतरच्या पर्वामध्ये 3ऱ्या पर्वामध्ये आपण पाहिलं लोदिवलीचा बंटी बद्रिके याला ती कार मिळाली होती. आणि आता या कारवर नाव कोणाचं हे आपल्याला पाहायचं आहे. परंतु पहिल्या दिवशी अनेक टीमचा सन्मान झाला, ऑलराऊंडरचा सन्मान झाला, उदयोन्मुख खेळाडूंचा सन्मान झाला. त्याची चर्चा रंगली. सोहळा तिथे पार पडला गेला. दरवर्षी आपण तो सोहळा आयोजित करत असतो. बेस्ट टीम अवॉर्ड पुन्हा एकदा हॅट्रिक करत असताना जीवदानी बामण डोंगरी या टीमला मिळाला. स्वीप झाडू शॉट परंतु सरळ चाललाय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट. ऋषी ठोंबरेचं कौतुक करावं तेवढं कमी. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 4 चेंडू निर्धाव आहेत. या स्पर्धेमध्ये भरपूर अशा मेडन ओव्हर देखील तुम्ही पाहिलेत. आणि पाहूया त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना ऋषी ठोंबरे मेडन ओव्हर टाकताना दिसेल का. 4 डॉट. थोडासा ओव्हर पिच बॉल होता, हवेत आहे. कॅच इटचा कॉल. स्लोअर वनचा प्रयत्न फसलाय जाळ्यामध्ये. डबल माइंडेड होता खेळाडू. मोठा फटका मारू की नको आणि शेवटी फक्त त्याने बॅट ठेवली. चिप करण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या हातात हा फटका दिला आणि बाद होतोय 3रा धक्का या ओव्हर मध्ये. गोलंदाजी मध्ये ऋषी ठोंबरेने दिलाय. निर्धाव षटकाच्या उंबरठ्यावर गोलंदाजीमध्ये लगातार अशी षटका आपण पाहिलेली आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. जसं की मगाशी विशाल जितेकरने सांगितलं होतं की या खेळपट्टीवर चॅलेंजिंग धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. मग गोलंदाज देखील चॅलेंज निर्माण करू शकतात आणि ते होत आहे. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. परंतु दुपारच्या सत्रामध्ये ही खेळपट्टी असं बिहेव करेल हे विशालने देखील स्वप्नात विचार केलेला नसावा. परंतु काही चुकीचे फटके त्यांच्या बॅटरनी मारलेले आहेत. जसं की आता मारलेला फटका. आतिश पाटील, विशाल जितेकर, प्रमोद घरत हे आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. 3 निर्धाव षटक आतापर्यंत टाकण्यात आले त्या स्पर्धेमध्ये. विघ्नेश पाटील, सचिन करकरे, अजय पाटील. 6 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता असताना ती रील सध्या प्रचंड व्हायरल आहे. त्यानंतर काल यक्कूची संजय सोळंकीची रील प्रचंड व्हायरल आहे या रायगड प्रीमियर लीग मधून. निर्धाव षटक टाकेल का नाही. बॉटम हँडचा चांगला वापर. डाऊन दी ग्राउंड. बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी RPL सिक्सर. पहिलाच बॉल नयन भगतने बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. बॅकलिफ्टला थोडस खाली ठेवलं आणि समोर मनगटाची ताकद झोकत असताना हा षटकार मारलाय. प्रचंड ताकद या खेळाडूकडे. 6 धावाने स्वतःचं खातं उघडलं. मिडल ऑर्डरवर थोडासा दबाव निर्माण झालाय परंतु चूक केली ऋषीने. शेवटचा बॉल थोडासा फुलर लेनचा होता. यॉर्करचा प्रयत्न होता आणि बरोबर रडार मध्ये आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो. हेच नयनने सांगितलं असेल ऋषी ठोंबरेला. कारण त्याच्या अगोदर 3 फलंदाजांचा कार्यक्रम या गोलंदाजाने केला होता ऋषी ठोंबरेने. परंतु त्याचा कार्यक्रम शेवटच्या बॉलवर नयन भगतने केला. याच्यावरून त्याचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन किती चांगलं आहे हे दिसतंय. पॅव्हलियन मधून म्हणजेच डगआउट मधून सेट होऊन आलाय असंही तो दिसतंय. आणि आता दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा संघ स्थावर स्थिर पाहायला मिळेल. एक टीम हडल झालं. कॅप्टन सोता येतोय. सूरज पाटील. एक चांगला झेल सूरजने टिपलाय पहिल्या डावामध्ये. बॅटिंग जर आपण पाहिली तर सूरजने 11 धावांची खेळी साकारली होती. आज पहिल्या डावाचा जर विचार केला तर
सगळ्याच बॅटर कडून जी अपेक्षा होती त्याची पूर्तता त्यांनी केली. खास करून अजित मुंगाजीने 15 केल्या, 11 सूरजने केल्या, मनीषने 6 केल्या, त्याला दुखापत झाली. चेतनने 13 केल्या आणि 11 धावा या पंकजच्या खूप महत्वाच्या ठरू शकतात, ज्या त्याने फक्त 3 बॉल मध्ये केल्या, एक षटकार आणि एक चौकार मारत असताना. त्यामुळे हे टार्गेट सेट झालंय 61 धावांचं. सूरज पाटील पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, थोडासा फ्रंट फुटला येत असताना शॉर्ट कव्हरला, कव्हर पॉइंट मधला खेळाडू तिथे जातोय, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. नयनला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणावं लागेल, कारण टार्गेट मोठं आहे. 61 धावा करायच्या, 6 धावा झाल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, आता 7. 7 रन स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना पावर प्ले खूप महत्वाचा असेल, जिथे तुम्ही विकेट घेण्याचा प्रयत्न करता, धावा खोऱ्याने जमा करण्याचा प्रयत्न करता. ऑन दी अप हा फटका सजवलाय, परंतु डीप मधून खेळाडू येईल तोपर्यंत त्याच्याच अगोदर बॉल पडतो आणि इथे एक धाव कंप्लीट होईल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 धावा. मजा येईल या मॅच मध्ये. 61 धावा करायचे आहेत. संघर्ष कायम आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये, कारण दोन्ही टीम तगड्या टीम आहेत. 32 पैकी 16 संघ पुढे आलेत, म्हणजे 16 संघांना पराभूत करून हे संघ पुढे खेळताना दिसत आहेत. इथून 8 पर्यंतचा प्रवास आहे. थोडासा ओव्हर पिच बॉल थ्रू दी कव्हर्स, फटका हवेत, फिल्डर आहे, हवेच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का, एका पाठोपाठ धक्के बसतायत. लेट नितीन नाईक, स्मृती कोहली कोपरला, माफ करा, हवेच्या प्रवाह बरोबर हा फटका होता, कारण झेंडे त्याच दिशेने सध्या फडकतायत. परंतु तरी देखील जे अंतर पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. बॉल आतमध्येच राहिला आणि जावं लागले फलंदाजाला. इथे टार्गेट करावं लागेल लेफ्ट हँडेड बॅटरला, कारण हवा त्याच दिशेला वाहते, त्या दिशेला त्याच्या बॅटमधून फटके येणं गरजेचे आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 धावा. फलंदाज बाद झाले 4 अडचणीमध्ये. हा कुठल्या फुटबॉल मॅचची स्कोर लाईन नाहीये 8-4, कारण असं चित्र आपण फक्त फुटबॉलच्या स्कोर लाईन मध्ये पाहतो, परंतु हे चित्र सध्या रायगड प्रीमियर लीग मध्ये लेट नितीन नाईक, स्मृती कोहली कोपर या टीमच्या बाबतीत घडते. त्याचं कारण आहे हाराकिरी केली आहे फलंदाजांनी. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतोय. दबाव आहे आणि तो दबाव झुगारायचा असेल, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. नयनकडे ती क्षमता आहे, नयनची साथ देणं गरजेचं आहे. नयनला एकेरी दुहेरी धावा देत असताना स्ट्रायकिंग एंडला आणावं लागेल. नयन चांगले फटके मारू शकतो, त्याने तो पॉझिटिव्ह इंटेंट दाखवलाय. सकारात्मक दृष्टिकोन ज्याला म्हटलं जातं ते त्याच्या बॅटिंग मध्ये दिसतंय आणि सध्या त्याच्या बॅटमधून धावा येऊ शकतात. परंतु समोर कडवं आव्हान सूरज पाटील या कॅप्टनचं आहे, ज्या कॅप्टनने तिसऱ्याच बॉलवर विकेट घेतली आहे. न्यू बॅटर समीर आवस्कर, क्षमता आहे समीरकडे. पेनकोलीवाड्याचा खेळाडू यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 700 फटके मारावे लागतील, कारण पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये जे काही उरलेले बॉल आहेत त्याच्यावर आक्रमण तुम्हाला करावंच लागेल. धावा कराव्या लागतील, कारण 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. धावा झाल्यात 12 रन, 12 वर 4 अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते. स्वर्गीय नितीन नाईक, स्मृती कोहली कोपर या संघाची एक लिजंड खेळाडू, मातब्बर खेळाडू नितीन नाईक. जरी ते आपल्यात नसले तरी देखील त्यांच्या अनेक आठवणी मुकेश नाईक आणि त्यांच्या टीमने जोपासलेल्या आहेत, आणि त्याचमुळे त्याच भावाच्या नावाने हा संघ खेळताना आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. स्वर्गीय नितीन नाईक, स्मृती कोहली कोपर, आणि त्या टीमच्या समोर लक्ष आहे 61 धावा. आल्या आल्याच उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा. आणखीन एक विकेट इथे गारद होते. 5वा धक्का बसतोय टीमला आणि आता आउट होईल समीर आवस्कर. पंकज शिंदे विकेट कीपर. मनीष गेल्यानंतर थोडीशी दुखापत त्याला झाली, परंतु त्याचा तेवढासा तोटा या टीमला झालेला नाहीये. विकेट मिळतायत, गोलंदाजी चांगली होतीये. महत्वाचं म्हणजे रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट घेतल्या जातात. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल सौरभ ठोकळ. एकलटो इथे
आणि एक अल्टो बॅटिंग साठी. टोपण नाव भरपूर प्रचलित होतात. संजय सोळंकी उर्फ यक्कू याचं नाव कालपासून चर्चेमध्ये. रायगड प्रीमियर लीगच्या दरम्यान रायगड का टायगर उस्मान पटेल, प्रफुल्ल पाटील उर्फ चॅम्बो, कारण धवल्यामध्ये अवनीताईंनी देखील शांभोच्या नावाचा गजर केला आणि तिथूनच या स्पर्धेला सुरुवात झाली. जे आमचे खेळाडू आहेत किंवा टेलिकास्ट करणारी टीम आहे यांच्या नावांचा उल्लेख इथे होतो आणि हे सर्वच खेळाडू आपल्या टोपण नावाने ओळखले जातात. ओमकार पाटील उर्फ केएल राहुल मुरबीचा, आणि त्यामुळे हे खेळाडू चर्चेमध्ये असतात. हो, स्टेजवरच आहेत ओमकार पाटील, त्यांचंही सहर्ष स्वागत. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 13 रन. षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 13 वर आतापर्यंत फलंदाज बाद झालेले आहेत 5. स्वर्गीय नितीन नाईक कोल्ली कोपर या संघाची ही धावसंख्या. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 48 धावांची आवश्यकता. ज्या पद्धतीमध्ये सूर्यदेव अक्षरशः आग ओकतोय असं जर वातावरण राहिलं संध्याकाळपर्यंत तर मग चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. थोडंसं ढगाळ, थोडंसं दमट हवा पाहिजे तर क्रिकेट या खेळासाठी पोषक असं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं समालोचन आज नक्की तुम्हाला ऐकायला मिळेल, कारण कॉमेंट्री बॉक्स मध्ये रायगडची बुलंद तोफ मच्छिंद्र पाटील सर देखील जोडले गेलेले. थोड्याच वेळात टीके माळी सर इथे जोडले जातील आणि त्याचबरोबर रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी तर रंग भरलाय या स्पर्धेमध्ये. संपूर्ण जबाबदारी या स्पर्धेची त्यांच्या खांद्यावर आणि ती योग्यरित्या त्यांनी पेलली आणि त्याला खऱ्या अर्थाने समर्पक भूमिकेमध्ये ते पाहायला मिळाले. या परिसरातलं क्रिकेट त्यांनी फुलवलंय. या परिसरातल्या अनेक स्पर्धा त्यांनी सातत्याने त्यांच्या जीवनात कव्हर केलेल्या आहेत आणि त्याचमुळे संदीप पाटील यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. ऋषी ठोंबरे आता गोलंदाजीसाठी. माझ्या आयुष्यात 2च संदीप पाटील आले. त्याच्यामध्ये 1983 वर्ल्ड कप विजेता टीमचे हिरो संदीप पाटील ज्यांच्याबरोबर समालोचन करण्याची संधी मिळाली, आणि दुसरे संदीप पाटील जे रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष आहेत. ऑन साइडला बॉल हवेत आहे. फिल्डर फक्त प्रेक्षक बनून राहील आणि प्रेक्षक बनतील फिल्डर. बॉल सीमा रेषा पलीकडे आल्या आल्या सौरभ ठोकलच्या बॅट मधून ठोकलाय त्याने षटकार. शॉर्ट बॉल वर अटॅकिंग क्रिकेट नक्कीच तुम्ही खेळू शकता. हवा आहे त्या दिशेला फटके मारावे लागतील आणि एक चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. या टायमिंगच्या जोरावर ऋषीचं भव्य स्वागत. ज्या ऋषीने पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या, परंतु मागील 2 बॉल जर तुम्ही ऋषीचे पाहिले ना तर 2 बॉलवर 2 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल षटकार, या ओव्हरचा पहिला बॉल षटकार. त्याच्यामुळे पलटवार आता सुरू झाला आणि तो पलटवार करताना दिसतायत टीम स्वर्गीय नितीन नाईक कोल्ली कोपर संघाचे खेळाडू. हा पलटवार होईल. सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये. नेतृत्व मोठ्या या टीमकडे. बोल तयार. बॉल हवेत आहे. परत संधी बनवली आहे ठोंबरेने आणि इथे विकेट घेताना दिसेल ऋषी ठोंबरे आणि आउट होईल आता फलंदाजीमध्ये सौरभ ठोकल. बॅक टू द पॅव्हिलियन. 6वा झटका, 6वा हादरा बसलाय टीमला. हाराकिरी, पूर्णपणे हाराकिरी. एक मोठा फटका, दुसऱ्या बॉलवर विकेट. जेव्हा जेव्हा मोठे फटके आले त्याच्यानंतर विकेट गमावली आहे. बॅक टू बॅक विकेटचं पतन होतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. 6 फलंदाज गमावलेले आहेत. फक्त 19 धावा. 19 लॉस ऑफ 6 विकेट. न्यू बॅटर फलंदाजीसाठी. तर आमचे कुडावेचे एक अतिशय चांगले समालोचक शेखर पाटील हे देखील सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. करण आहे नवीन फलंदाज. ना विशाल आहे. लिस्ट बघत होता आमचा 12वा खेळाडू. कारण शेवटी त्यांच्यासाठी सोपं नाहीये. रायगड जिल्हा काही लहान नाहीये. इथून पोलादपूर पर्यंत पसरलेलं हे रायगड जिल्ह्याचं साम्राज्य. न्यू बॅटर विशाल भोईर फलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 19. 6 फलंदाज बाद. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 बॉल मध्ये 42. शक्य आहे. नयन पाहिजे तिथे.
बॅकफुटला जात असताना कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे वेगाचा वापर करत असताना आल्या आल्या चौकार सजवलाय विशाल भोईरने. नाव विशाल आहे, काम विशाल करावं लागेल टीमसाठी. असाच खेळ करावा लागेल. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 23. ऍक्शन रिप्ले, चांगला कट शॉट, थोडासा अपिश खेळला, बॅकफुटवर गेला, क्रीजच्या आतमध्ये जात असताना दिशा दिली. हे चांगलं टेलिकास्ट 24 लाईव्ह इव्हेंट्स. जिथं समालोचनाला जातो ह्या गोष्टी जर मिळाल्या तर मग मजा येते. मग शब्द सुचतात. मग क्रिकेट, प्युअर क्रिकेट आणि त्याचं समालोचन काय असतं याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या माध्यमातून दरवेळेला केला जातो आणि या गोष्टी झाल्या पाहिजे. 4 लाख व्ह्यूवरशिप दर दिवशी आपल्याला मिळते. 41 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत स्पर्धा पाहिली आहे. ओव्हर पिच बॉल आहे, हवेत आहे, फिल्डर येत आहेत, 3 आहेत. प्रयत्न सुरू आहे आणि चांगला कॅच, वड कॅच, रनिंग कॅच तिथे पाहायला मला. चेतन, अगदी चेतन तिथे धावत सुटला. चेतक घोड्यासारखा आणि हा झेल त्याने टिपला फलंदाज बाद. 7वी विकेट गमावली आहे स्वर्गीय नितीन नाईक स्मृती कोल्ही कोपर या संघाने. 23 ला 7. तर दुखापतग्रस्त झालेला मनीष तात्रे आता आलेला आहे. (23) लॉस ऑफ 7 विकेट. 7 फलंदाज बाद झालेत. जिद्द पहा खेळाडूची. मनीष तात्रे दुखापतग्रस्त झाला, बोट दुखापतग्रस्त झाला, तरी देखील त्याची इच्छा होती की या मॅच मध्ये आता खेळावाने एखादं षटक टाकावं. पण टीमने त्याला सांगितलं की ठीक आहे मनीष, 7 विकेट आपण घेतल्या, थोडीशी पकड आपण मजबूत केली आहे. कारण दुखापतग्रस्त झाल्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर थोडीशी चक्करही त्याला आली. आणि अशाही परिस्थितीमध्ये तो जसा ग्राउंडवर आला पट्टी करून, लगेच तो मैदानामध्ये कॅप्टनला विचारतोय का मी एक षटक टाकू का. याच्यावरून या स्पर्धेचं स्टँडर्ड, या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी असलेली उत्कंठा, आपल्या संघ मालकासाठी, आपल्या जिल्ह्याचं नाव करण्यासाठी ती प्रेरणा याच नगरीतून, याच मातीतून, याच रायगडातून या खेळाडूंकडे येत असते. हॅट्स ऑफ टू यू मनीष तात्रे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24 धावा, 13 चेंडू, 37 धावा. लास्ट बॉल या ओव्हरचा. 6 षटकार मारायचे 13 मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल होता, सरळ बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये ओव्हरची होते. इथे समाप्ती. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 37, 12 चेंडू, 37 धावा. बारा बॉल मध्ये 37 धावा करायचे. आणि आता ही आमची ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाते, जिने लक्ष वेधलंय या 8 ते 10 दिवसामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये अशीच ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जात असताना आपण कित्येक वर्ष पाहिले. परंतु याही स्पर्धेने खऱ्या अर्थाने तोच मापदंड अनेक स्पर्धांच्या समोर सेट केलाय की आम्ही देखील कमी नाही आहोत. आणि का कमी असावं. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्यात त्याच्याचमुळे फेमस आहे. कैलासदादा मात्रे, गुरुदादा मात्रे आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ही स्पर्धा आपल्या समोर आणली. आणि अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जर तुम्ही आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्याचा बॅनर पाहिला तर त्याच्यात कित्येक असे चेहरे आहेत जे नेहमीच यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. तेवढंच प्रेम कैलास मात्रे यांच्यावर या सर्वांनी केलंय, गुरुदादा मात्रे यांच्यावर सगळ्यांनी केलंय. आणि त्याचमुळे आपण काहीतरी या सगळ्यांचं देणं लागतो. म्हणूनच ही स्पर्धा आपल्या परिसरामध्ये आपण संपन्न करावी. 4 पर्वामध्ये
स्पर्धा कशी आयोजित केली, काय झालं, याच्यापेक्षा आपण या खेळाडूंना काय देऊ शकतो याचा प्रामाणिक प्रयत्न या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आला. त्याचमुळे पहिल्याच दिवसाच्या खेळामध्ये ठाणे युवा विरुद्ध रायगड युवा प्रचंड गर्दी. दुसरा जो सामना झाला ठाणे विरुद्ध रायगड, त्याच्यामध्ये देखील प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी दर्शवली आणि त्याचबरोबर दोन्ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत रंगल्या आणि त्याचमुळे या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं. म्हणजेच काय, जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न कराल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथेच मिळतात. बिलीव्ह अँड अचीव्ह, कर्मावर विश्वास पाहिजे. रन झालेले स्कोर बोर्डवर 24. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 37. 37 फ्रॉम 12. 12 चेंडू 37 धावा. या 12 बॉल मध्ये तुम्हाला कमीत कमी 6 षटकार मारावे लागतील. यानंतर इन ऍक्शन उस्मान पटेल आहे, त्याच्यामुळेच ही गर्दी आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळेल. त्याचे चाहते, त्याचा फॅन फॉलोवर मोठ्या संख्येने सातत्याने आपल्याला पाहायला मिळतच असतो. आपल्या टीम मध्ये जे खेळाडू तुम्ही निवडलेले आहेत ते ह्या स्पर्धेमध्ये खेळणं गरजेचं आहे. आणि इथे आणखीन एक विकेट. तो खेळाडू मैदानामध्ये खेळणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. यानंतर खेळणाऱ्या टीम साठी या विशेष सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नंतर वाद उद्भवू शकतात, त्याच्यामुळे आताच निर्णय घ्या. ज्याला तुम्ही टीम खेळवताय मैदानाच्या आतमध्ये, तुम्ही सलग जरी सामने जिंकलेले असाल तरी देखील तुमच्या टीम मध्ये जी टीम लिस्ट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडू या रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळणं गरजेचं आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल देखील या स्पर्धेमध्ये आहे, त्याचमुळे तुमची लिस्ट येणं गरजेचंच आहे, कारण इम्पॅक्ट प्लेअर तुम्ही खेळवणार आहात. लिस्ट दोन्ही टीमची आवश्यक असेल. 14 खेळाडू खेळणं गरजेचं आहे या 3 मॅच मध्ये. त्याच्यामुळे या सर्व गोष्टींवर नजर ठेवा, त्यानुसार तुमची रणनीती आखा, जेणेकरून नंतर वाद उद्भवले जाणार नाहीत. कारण ही स्पर्धा आपली आहे, आपल्या अभिमानाची आहे, सन्मानाची आहे, प्रतिष्ठेची आहे आणि तो अभिमान, सन्मान, प्रतिष्ठा आपण जोपासणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय, माफ करा 3 चा खेळ संपलाय. 4थं षटक सुरू आहे आणि 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर विकेट आणि 8 विकेट आता गमावलेत. स्वर्गीय नितीन नाईक, स्मृती कोल्ली कोपर या टीमने बॅक टू बॅक विकेटचा सडा पडलाय. पारी जातकांच्या फुलांचा सळा जसा पडतो तसा एका पाठोपाठ एक विकेट इथे गमावले गेलेत. पुढचा बॉल घेऊन मनीष तात्रे ड्राईव्ह करत असताना समोर फटका सजवला. डीप मध्ये फिल्डर आहे, स्ट्रेट खेळत असताना 1 धाव मिळेल म्हणून मगाशी मी उल्लेख केला होता. मनीष तात्रे हा खेळाडू मैदानामध्ये जाईल का, तर तो गेलाच आणि त्याने ते षटक देखील हाताळायला सुरुवात केली. पहा, त्याच्या उजव्या बोटाला दुखापत झाली आहे. अशाही परिस्थितीमध्ये त्याला लगेच इमर्जन्सी डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आलं. थोडस ते हाड घसरलं होतं, ते परत सेट केलं. त्याही दरम्यान त्याला थोडीशी चक्कर आली, परंतु तरी देखील तो लगेच ग्राउंडवर आला आणि ग्राउंडवर आल्या आल्या त्याने कॅप्टनला विचारलं की पुढच्या ओव्हर साठी मी गोलंदाजी करू शकतो का. कॅप्टनने सांगितलं ठीक आहे, नाही, परंतु तरी देखील तो मैदानात गेलाय. याला जिद्द म्हणायची की क्रिकेटचं वेडेपण, हे तुम्हीच ठरवा. आणि आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का देत असताना 2 विकेट या ओव्हर मध्ये. ही जिद्द नाहीये, हे क्रिकेटचं वेडेपण आहे आणि ते इथे दिसतंय. कारण
वेडीच माणसं इतिहास घडवतात आणि शहाणी माणसं तो वाचतात. हा इतिहास राहिलाय आपला, महाराष्ट्राचा, भारताचा. बोटाला लागलं, मैदानात आला, 2 विकेट त्याने घेतल्यात. हे क्रिकेटचं वेडेपण आहे. ही क्रिकेटची जिद्द नाहीये. तुमच्या रक्तात, तुमच्या धमन्यांमध्ये ते क्रिकेट पाहिजे. धमन्यांमध्ये जसं आपलं रक्त सळसळतं तसंच क्रिकेटच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो. आणि आपण ज्या वेळेला एखाद्या संघात निवडले जातो, या ऑलमोस्ट 2700-2800 खेळाडूंमधून त्यावेळेला तुमची ती जिद्द इथे पणाला लागते. तीच जिद्द, तीच चिकाटी, तीच मेहनत गोलंदाजीमध्ये दिसते. आणि ऑल आउटचं संकट आता सुपर 16 मध्ये आहे. 9 विकेट गमावलेले आहेत. लेट नितीन नाईक, कोहली कोपर या संघाने. शेवटची विकेट या टीमकडे. फटका हवेत, स्विच हिटचा प्रयत्न, फिल्डर येतोय, 10वी विकेट मिळू शकते. आणि